प्रेक्षक जन हो, नमस्कार. चतुरंग मराठी कार्यक्रमांच्या मालिका. आजच्या कार्यक्रमात तुमचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. धडा दुसरा, कार्यक्रम चौथा म्हणजे ईमेल लेखन. तर चला कार्यक्रमाची सुरुवात करूया. धडा दुसरा, कार्यक्रम चौथा, ईमेल लेखन. या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला ईमेल लेखनाविषयी थोडक्यात माहिती मिळेल. ईमेल कसे लिहावे याची माहिती मिळेल. ईमेल लेखन. ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल. हे इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या सहाय्याने संदेश पाठवण्याचे तंत्रज्ञान आहे. ईमेल म्हणजे एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर पाठविलेला मजकूर किंवा संदेश. सध्या अनेक माणसे इंटरनेटचा वापर करून ईमेल लिहितात. इलेक्ट्रॉनिक मेल अथवा ईमेल ही एका प्रकारची डिजिटल संदेशांची देवाणघेवाण आहे. ईमेल कसे लिहावे? तर सर्वप्रथम ज्याला ईमेल पाठवायचे त्याचे नाव लिहावे. मग ईमेलचा विषय, मग ईमेलचा मजकूर आणि ईमेल लिहिणाऱ्याचे नाव, आणि शेवटी ज्याला ईमेल पाठवायचे आहे त्याला ईमेल पाठवणे. चला आता ईमेल लेखनाचे एक उदाहरण पाहू. प्रिय स्वप्नील. विषय आहे स्वातंत्र्य दिन आणि गणतंत्र दिन. सप्रेम नमस्कार. सर्व काही ठीक आहे असा माझा विश्वास आहे. तुला माहीतच आहे की गेल्या आठवड्यात 12 मार्चला आपण आपला स्वातंत्र्य दिन आणि गणतंत्र दिन साजरा केला. गेल्या काही वर्षांपासून तू मॉरिशस देशात नसल्यामुळे मी तुला या सोहळ्याबद्दल थोडक्यात माहिती देण्यास हे ईमेल लिहित आहे. 12 मार्चला सार्वजनिक सुट्टी होती, म्हणून दरवर्षाप्रमाणे एका दिवसापूर्वीच देशाच्या सर्व शाळांमधून ध्वजारोहण समारंभ आखला गेला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले. 12 मार्चला देशाच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये, गावांमध्ये आणि शहरांमध्ये ध्वजारोहणाचा समारंभ झाला. मॉरिशस सारख्या लहान बेटात प्रत्येक घरांच्या तसेच इमारतींच्या छप्परावर आपला चौरंगा झेंडा फडकत होता. कला व संस्कृती मंत्रालयाने आयोजित ध्वजारोहण समारंभ संध्याकाळी 5 वाजता शॉदेमार्स येथे साजरा केला गेला. हा सोहळा खूपच सुंदर होता. मुख्य पाहुणे आल्यावर ग्लोरी टू दी हे राष्ट्रगीत झाले. आपला चौरंगा झेंडा आकाशात फडकताना पाहून सर्वांना आनंद झाला आणि देशाचा अभिमान वाटला. देशाच्या सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांनी देखील यात भाग घेतला. यानंतर देशातील वेगवेगळ्या कलाकारांनी विविध भाषांमधून एक विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. शेवटी फटाके आणि फुलबाज्यांचे प्रदर्शन झाले. कार्यक्रम रात्रीचे सुमारे 9 वाजता संपला. आतापर्यंत तुला आपल्या देशाच्या
स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाबद्दल सखोल माहिती मिळाली आहेच. तुझ्या आई वडिलांना माझा नमस्कार सांग. काळजी घे. तुझा चुलत भाऊ अनिकेत. आपल्या ईमेलमध्ये तुम्ही काही चित्रे जोडू शकता. प्रश्न: खालील मुद्द्यांवर आधारित तुमच्या मामे बहिणीला तुमच्या शाळेतील स्वातंत्र्य दिन यावर सुमारे 75 शब्दांचे एक ईमेल लिहा. मुद्दे आहेत: 11 मार्च शाळेत ध्वजारोहण समारंभ, मुख्य पाहुणे, मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापिका, सर्व मुले ध्वज स्तंभासमोर उभी राहणे, ध्वजारोहण समारंभ, राष्ट्रगीत, केक व पेय. या कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला ईमेल लेखनाविषयी थोडक्यात माहिती मिळाली आहे. तर आजचा आमचा कार्यक्रम इथेच संपत आलेला आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.